थँक्यू. आपण बरेच जण पुन्हा एकदा रिजॉईन केलेलं आहे. तर मागच्याच मीटिंगच्या रेफरन्सने कोणाला जर काही इनपुट द्यायचं असेल, कोणाला काही अनम्यूट करून बोलायचं असेल तर ते पहिले बोला. ते मुद्दे आपण पहिले घेऊ, मग मी माझे अनुभव शेअर करतो माझ्या काही क्लायंट्स बरोबरचे. अविनाशजी बोलताय काही? सर, मला असं म्हणायचंय. हॅलो. बोला बोला. सर, माझा मी स्वतः ज्या घरात राहतो ते माझ्या वडिलांनी घेतलेलं घर आहे. त्याच्यामुळे मी या कॉन्सेप्टवर बोलण्यासाठी मिसफिट आहे. पण तरी सुद्धा मी इंटरनॅशनल मॉर्गेजमध्ये 9 वर्ष काम केलेलं होतं मगरपट्टामध्ये. तर त्या हो. कॅल्क्युलेशनवरनं बर. मी सर सांगू शकतो की जे तुम्ही लोन घेताय, तर हा. त्यात तुम्ही जेव्हा लोन घेताय तेव्हा 20 वर्षाची गॅरंटी देताय समोरच्या बँकेला किंवा ज्या इन्स्टिट्यूशनला. हो, बरोबर. हॅलो. तर आज असा कुठला नोकरी का असा कुठला व्यवसाय तुम्हाला माहिती आहे का की जो तुम्हाला 20 वर्ष गॅरंटी देऊ शकेल की हे इन्कम मी देऊ शकतो किंवा तो हप्ता मी भरू शकतो. ज्यांच्याकडे स्वतःची आयडिया आहे किंवा ज्यांच्याकडे स्वतःचा व्यवसाय आहे की तेवढी त्यांना आपल्या नोकरीची गॅरंटी आहे, दॅट इज फाईन. पण एक जनरल, जर तुम्ही बघितलं करोना नंतरचा पिरियड किंवा इव्हन करोना 2020 साली आला, पण 2015 नंतरचा पिरियड, तर जरा ते थोडं मला डिफिकल्ट वाटतं. तर त्याच्यामुळे आता सरांनी जे पहिल्यांदा सांगितलं की तुम्ही लिक्विड ऍसेटमध्ये राहणं हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. कारण जे तुम्ही हप्ता भरताय का तुम्ही इंटरेस्ट भरताय, म्हणजे मी जो एम्प्लॉई आहे या कंपनीचा, त्याला तुम्ही माझं घर चालवताय आणि स्वतःला तुम्ही डिफिकल्टीमध्ये आणताय. कारण जेव्हा जेव्हा जॉब ट्रबलमध्ये येतो किंवा तुमचा व्यवसाय ट्रबलमध्ये येतो, त्या पहिला प्रॉब्लेम येतो तो हप्त्याला. बरोबर. आणि ही जी गॅरंटी आहे ती तुम्ही, आणि जेव्हा मी जॉईन केलेलं होतं 2008 मध्ये, जेव्हा लिमन ब्रदर्स कोलॅप्स झालं होतं त्याच वेळी मी जॉईन केलेली होती कंपनी. तर त्याच्यामध्ये भारतामध्ये 30 वर्षाचं लोन पण मिळत नव्हतं. फक्त HDFC 15 वर्षाचं लोन देत होती. 15 वर्षाच्या हम्म. वर कोणीही लोन देत नव्हतं. बरोबर. नाही सर, तुमचा आणि मुद्दा अगदी व्हॅलिड त्याच्यानंतर आहे. सगळ्यांच्या स्कीम्स आल्या. आता कुठल्या म्हणजे बरोबर. इव्हन कॉपरेटिव्ह बँक सुद्धा 30 वर्षाचं लोन देते. करेक्ट. इव्हन नाही, माझ्यामध्ये दोन तुमचा हजार मुद्दा. पंधरा नंतर का 17 नंतर 30 वर्षाचं हो. लोन भारतामध्ये सुद्धा मिळतंय. इव्हन त्यावेळी बरोबर. भारतामध्ये लोन LTV जर बघितलं त्याचं कॅल्क्युलेशन, ते 80-20 होतं. आता ते 90-10 झालेलं आहे. होय, करेक्ट. बरोबर. तर त्याच्यामुळे मला वाटतं की तुम्ही जास्त दुसऱ्याला श्रीमंत करण्यापेक्षा स्वतः श्रीमंत व्हा, असं मला ओके ओके. वाटतं. तुमचा कारण त्याचं तुमचा जर पॉइंट इंटरेस्ट खूप चांगला कॅल्क्युलेशन होता. दुसऱ्या सॉरी पिरियड मी ऑफ टाइमचं जर बघितलं हो. तर ते खूप कॉम्प्लेक्स आहे. बरोबर. सॉरी मी इंटरप्ट करतो तुम्हाला. तुमचा मुद्दा अगदी व्हॅलिड आणि खूप नेमका आहे. पण डेफिनेटली सेकंड होमच्या बाबतीत प्रत्येकाने हा विचार करायला पाहिजे की हे आपल्याला अफोर्ड होईल का नाही. पण ज्याचं पहिलं घर होतंय, किंवा जो पहिल्यांदा आयुष्यात फ्लॅट घेतोय स्वतःच्या वापरासाठी पूर्णपणे, तर त्यांनी तरी कुठेतरी रेंटवर राहून दर 3 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी जागा बदलण्यापेक्षा, आणि जी कॉस्ट तो रेंट म्हणून देणार आहे, तर त्याच्याऐवजी त्यांनी जर थोडीशी रिस्क घेतली, तर नक्की त्याला फायदा होऊ शकेल. सेकंड होम घेणाऱ्यांनी जरूर सरांनी जो मुद्दा सांगितला त्याचा विचार करायला पाहिजे. याच्यावर आपण बोलूया नंतर. शिरीष सर काहीतरी आपल्याला हो, जरूर. थँक्यू REIT सर. विषयी माहिती देत आहे. तर शिरीष सर, तुम्ही अनम्यूट करा आणि बोला ना. ओके. मला एक मुख्य सांगायचं होतं, REIT बद्दल कोणतरी विचारलं. REIT मध्ये माझी स्वतःची इन्व्हेस्टमेंट आहे आणि फार थोडी आहे. म्हणजे REITचा अनुभव घ्यायचा म्हणून मी 10,000 रुपये टाकले होते. अच्छा. 6 टोटल आहेत: IRB इव्हेंट, इंडिया ग्रीड, एम्बसी, माइंडस्पेस, ब्रुकफिल्ड आणि पॉवर ग्रीड. बरोबर. 22 साली मी त्याच्यात इन्व्हेस्टमेंट केली, फक्त 10,000. त्याचं अप्रिसिएशन किंवा काय झालेलं आहे त्याची माहिती देतो. हा. IRB इन्व्हेंट माझा 113% अप्रिशिएट झाला. हो, बर. इंडिग्रीड जो आहे तो 18% अप्रिशिएट झाला. एम्बसी 28% अप्रिशिएट झाला. माइंडस्पेस 37% अप्रिसिएशन आहे. ब्रुकफिल्ड जवळपास 11.5% आहे. आणि पॉवर ग्रिड इन्फ्रा 21% निगेटिव्ह रिटर्न्स आहे. अच्छा. ओके. आणि हे त्या 3 वर्षात ग्रेट म्हणजे इनपुट. 22 ते 25. जानेवारी 22 ला मी इन्व्हेस्टमेंट सुरू केली. म्हणजे एकदाच हा. वन टाइम इन्व्हेस्टमेंटच केली, जस्ट टू हॅव सम एक्सपिरियन्स अबाउट REITs. अच्छा. त्याच्यातला ओके. एक वगळता बाकी सगळ्याचे खूप आउटस्टँडिंग रिझल्ट नाहीत किंवा रिटर्न्स नाहीत गेल्या 3 वर्षात तरी ऍटलीस्ट. जसं बरोबर. रिअल इस्टेटमध्ये आपल्याला खूप वर्ष थांबायला लागतं आणि मग चांगले रिटर्न्स येतात, कसं काही ह्याच्यात होईल माहित नाही. पण बरोबर. REITची कोणीतरी माहिती विचारली, आणि ह्या व्यतिरिक्त साधारणतः 4 ते 5 हजार रुपये आतापर्यंत मला वेगवेगळ्या त्याचे जो इन्कम येतं म्हणजे डिव्हिडंड किंवा इंटरेस्ट या डिव्हिडंड मार्गातून, वगैरे. पर बरोबर. याच्यामध्ये जवळपास मला 5,000 रुपये पर याच्यातून मिळाले. म्हणजे 10,000 पैकी साधारणतः 4 ते 5 हजार रुपये माझी इन्व्हेस्टमेंट बाय वे ऑफ डिव्हिडंड मला परत मिळालेली आहे. आणि करेक्ट. अप्रिसिएशन साधारणतः 113% मॅक्झिमम आहे.
आणि बरोबर. सगळ्यात कमी जे आहे ते 21% निगेटिव्ह आहे. हो, REITचं जे आपण मी आता बोललेलो होतो पहिल्या सेशनमध्ये, तर ते जे स्टॉक्स लिस्टेड आहेत त्यांची नावं आता सरांनी घेतलेली होती. ही नावं सरांना विनंती करतो की त्यांनी पोस्ट करावीत आपल्या ग्रुपमध्ये. फक्त त्या माइंडस्पेस किंवा इतर जे REITची नावं घेतली त्यांची नावं फक्त पोस्ट केली तरी पुरेशी आहेत. अजून कुठला जर मुद्दा असला चालेल. तर रिव्हर्स मॉर्गेज विषयी कोणीतरी विचारलेलं होतं आता, जो LAP प्रोडक्ट सारखाच आहे, लोन अगेन्स्ट प्रोडक्ट सारखा. तर कोणाला काही रिव्हर्स मॉर्गेज विषयी बोलायचं असेल तर, किंवा आपले मग मुद्दे आपण कंटिन्यू करू. मी बोलू का? हो, बोला ना सर. हा, रिव्हर्स मॉर्गेज हा एक ट्रॅप आहे. अच्छा. ह्याच्यामध्ये इंटरेस्ट रेट खूप जास्त असतो. हा हा. आमच्याकडे एक केस आले ते, म्हणजे मी इथंच पुण्यात थोडा ऍडवाइसही करायचो. तर त्यांनी फक्त 4 हप्ते म्हणजे घेतले ते सगळे पैसे, 4 हप्ते भरले ते, पण त्याला पैसे परत म्हणजे पूर्णच बुडाल्यासारखे झाले ते खूप. अच्छा. आणि त्याच्यात फसवणूक आहे, रिव्हर्स मॉर्गेज. बर बर. ते बर बर, बिलकुल ठीक कुणी आहे. विचार करू नये. ओके ओके, चालेल, ठीक आहे. पण आपण अजून माहिती घेऊ त्याच्याविषयी किंवा आपल्या बाकीच्या मुद्द्यांविषयी सुद्धा. कोणी अजून बोलतंय? हॅलो. हॅलो. हा, मी बोलू का? हो, बोला हॅलो. सर. थांबा हा, विजय सर, माझं एक नाव मिनिट. मकरंद. हा, मी मकरंद दीक्षित. मी या ग्रुपवरती नवीन आहे हा. आणि 2 आठवड्यापूर्वी जॉईन झालोय. आणि माझा प्रश्न होता, जेव्हा आपण रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, जसं की आता माझ्या 2 प्रॉपर्टी आहेत, पण आता मला समजा तिसरी प्रॉपर्टी जर घ्यायची असेल लोनवरती, तर तिथे मला बँक सांगते की तुम्ही तिसरी प्रॉपर्टी घेताय, याचा अर्थ तुमचं हा व्यवसाय आहे. त्यामुळे त्याच्यावरती जे मला इंटरेस्ट बँक चार्ज करते ते थोडंसं जास्त असतं. मला वाटतं अर्धा का पाऊण टक्का जास्त लागतं. तर याबद्दल कोणाला काही माहिती आहे का? अच्छा, बर. सर मी बोलू. हो, बोला ना. हा, हा. हा, ते बरोबर सांगतायत. म्हणजे बँक कमर्शियल रेटने देते. कमर्शियल चा जो रेट असतो ना तिसऱ्या घरासाठी, तर मग दुसऱ्या कोणाच्या तरी नावावरती घ्या ना ते घर. तिसरं घर तुम्हाला घ्यायचं ना लोन वरती, तर कारण माझं EMI पेमेंट, EMI म्हणजे लोनसाठीचं स्क्रीनिंग होतं, त्याच्यात सॅलरी बरोबर. इन्कम माझं एकट्याच आहे. त्यामुळं मग माझं हा, नाव त्याच्यात लागणारच. याच्यावरती आपण HUF चा पर्याय वापरू शकतो का? नाही सर, HDF ला लोन नाही मिळत. नाही मिळत. अच्छा, ओके ओके. नाही, मला माहिती नव्हती हा, पहिलं म्हणून घर गिफ्ट विचारलं. केलं तर? कारण ना HDF ला प्रॉब्लेम काय असतो की न म्हणजे पुढे जन्मणाऱ्या मुलांचे सुद्धा अधिकार त्याच्यात असतात, त्या प्रॉपर्टी. तर तुम्ही अच्छा, एकदा HDF बर. म्हणलात ना हो हो. की तुमच्या नातवंडांच्या पर्यंत ते अधिकार असतात. त्यामुळे HDF ला लोन द्यायच्या कोणी भानगडीत पडत नाही. अच्छा, बर बर, आधीचं घर ओके. गिफ्ट डीड करून देता येतं का दुसऱ्याला? गिफ्ट डीडनी ओके आधीचं घर दुसऱ्याला दिलं तर? ओके, ठीक हा, आहे. तसं करू शकतात. हा मुद्दा थोडा एक्सप्लेन करायला लागेल, त्याच्यानंतर लक्षात येईल की पहिल्या 2 प्रॉपर्टीज आहेत त्या स्वतःच्या नावावरनं घालवण्यासाठी घरातल्या फॅमिली मेंबर्सच्या नावाने त्या पहिले शिफ्ट करून टाकायच्या गिफ्ट म्हणून. आणि मग त्याच्यानंतर स्वतःच्या नावावरती एकही प्रॉपर्टी नाही असं समजून नवीन लोन घ्यायचं. थोडीशी जरा कागदोपत्री हे आहे. चांगला एखादा ऍडवायझर कन्सल्ट करा किंवा बँकेतला एखाद्या स्टाफचे कन्सल्ट करू शकता. ज्या आता बोलत ओके. होत्या त्या रोहिणी मॅडम एका बँकेमध्ये रिलेशन होतं त्यांचं, म्हणजे त्या स्टाफ होत्या तिकडच्या. तर त्यांचाही नंबर त्यांच्या परवानगीने त्यांनी पोस्ट करावा असं मी विनंती करतो, म्हणजे मग डायरेक्ट 1 to 1 कम्युनिकेशन होऊ शकेल. अजून काही मुद्दे? विजय सर, तुम्ही मगाशी काहीतरी हॅलो. बोलत होतात. बोला हॅलो. बोला. हा, बोला. हॅलो. विजय सर, बोला. हॅलो. या प्रॉपर्टीच्या ज्या तुम्ही आता ज्या सगळ्या लोकांच्या 2004, 2010 किंवा 2020 पर्यंत ऍप्रिसिएशन झालेल्या प्रॉपर्टीचा जो स्पीड आहे, तो जर जनरल ट्रेंड बघता, म्हणजे त्याला चार्ट्स माझ्याकडे अवेलेबल नाही, त्यामुळे चार्ट्स नसल्यामुळे मी जास्ती काय म्हणतात ना त्याच्यावरती सांगणार नाही. पण एक माझं बेसिक ऑब्झर्वेशन असं आहे की 1947 ला आपला भारत स्वतंत्र झाला त्यावेळी आपली लोकसंख्या माझ्या हिशोबाने 25 किंवा 30 कोटी होती. अगदी एक्झॅक्ट मला येत नाही. आणि आज 140 करोड आहे. तर त्यावेळी काय होतं, लोकांना मुलांचं बंधन नव्हतं. म्हणजे 2, 4, 6, 8, माझ्या वडिलांना 12 भावंड होती सगळी मिळून, म्हणजे जवळपास क्रिकेटची टीम होती. आता त्यामुळे काय झालं की प्रत्येकाची पुढे पुढे गेली जागा घेत गेल्या, जागाची गरज वाढत गेली आणि त्याप्रमाणे म्हणून जागेचे भाव वाढत गेले.
पण आता 2025 म्हणजे 20-25 नंतर अशी सिच्युएशन आलेली आहे, 20 नंतर तुम्ही म्हणा कोविड नंतर, की जे आयटी सिच्युएशन आहे की 2+1 वालेच खूप आहेत. कधी कधी तर आयटी वाले म्हणतात की आम्ही मुलांना जन्म द्यायचा की नाही विचार करतो, पण आम्ही मुलांसाठी वेळच देऊ शकत नसेल तर आम्ही जन्म का द्यायचा. म्हणजे ह्या केसमध्ये जर पुढे पॉप्युलेशन तेवढी वाढणार नसेल आणि जर घरांची किंमत डिमांडच होणार नसेल तर मग जागेचा भाव ते वाढतील का. आणि तिसरं म्हणजे आताची जी पिढी आहे म्हणजे जी 20-25ची, त्यांना आई वडिलांचं बॅकिंग आणि आई वडिलांचं घर वगैरे ऑलमोस्ट रेडी आहेत. ते म्हणतात आम्हाला आई वडिलांची गरज, आम्हाला आई वडिलांना सांभाळलं की ती आम्हाला होणारच आहे. आम्ही फ्रेश इन्व्हेस्टमेंट नवीन कशाला, म्हणजे एखादा 2 BHKचा विकून 3 BHK घेतील किंवा 1 BHK असेल तर 1 BHK मधून 2 BHK घेतील. पण फ्रेश नवीन इन्व्हेस्टमेंट आम्हाला गरज काय म्हणे या अशा हिशोबाने. त्यामुळे डिमांड जास्ती वाढणार नाही, सप्लाय मे बी सेम राहील, मे बी वाढेल. त्यामुळे प्राइस अप्रिसिएशन जे आहे ते त्या प्रपोर्शनेटली म्हणजे 8% किंवा 10% होणार नाही असं माझं मत आहे, शॉर्ट अँड स्वीट मध्ये. ओके ओके, थँक्यू सर. तुमचा एक वेगळा मुद्दा तुम्ही फोकसमध्ये आणला हा आणि जो हा. थँक्यू त्याबद्दल. पण हम्म ज्याप्रमाणे प्रत्येक सेक्टरमध्ये तेजी येते तर पैसा वेगवेगळ्या प्रोडक्टमध्ये फिरत असतो. हा. तर तेजी हम्म पुन्हा एकदा रिअल इस्टेटमध्ये येणार आणि घरांचे भाव ज्याप्रमाणे वाढत गेलेले आहेत तर त्या दोन कारणांनी ते वाढणार. एक तर त्याच्यामध्ये ऍक्च्युअल तेजी की जी दर महिन्याला दर वर्षाला त्याच्यामध्ये काही ना काहीतरी ऍडिशन होत असते प्राइसेसमध्ये, रॉ इनपुटमध्ये. त्यांच्या वाळूचे भाव, सिमेंटचे भाव मी हम्म याच्या आधी सांगितलं त्याच्याप्रमाणे. तर त्याच्यामुळे भाव हे वाढतच जाणार आहेत. या कारणामुळे ही खरी हे झाली की खरी वृद्धी झाली की जी पेपरवरती येते. बिलं असतात त्यांची खरेदीची, त्याच्या प्लस त्यांचा नफा इज इक्वल टू प्रोडक्टची किंमत, हे एखाद्या प्रोडक्ट प्रमाणे त्याच्याकडे बघितल्यानंतर. आणि दुसरं मग त्याच्यामध्ये हम्म एक बबल तयार होतं. तर हे बबल ज्या वेळेला तयार होतं तर त्यावेळेला लोकसंख्या किंवा आपण जे म्हणतो की पारंपरिक पद्धतीने वडिलांच्या घरीच आपण राहायचं, तर हे बदलत जातं चित्र आणि अचानक तो बबल बघायला मिळतो आणि शेवटी फटका बसणारा हा सगळ्यात शेवटचा माणूस असतो. जसं आपण आता सोने चांदीच्या बाबतीमध्ये बघतोय की आता घेऊ का सोनं आणि आता घेऊ का चांदी असं विचारणारे बरेच जण आहेत. तर असं रिअल इस्टेटच्या बाबतीत होऊ नये. ऍटलिस्ट स्वतःचं घर तरी प्रत्येकाचा असावा अशी माफी अपेक्षा. अभिजित सरांना काहीतरी बोलायचंय, बोला ना. अभिजित सर, तुम्ही हात वरती केलाय, अनम्यूट करा आणि बोला. हा हा सर, मला आता एक विचारायचं होतं. आरईआयटीचा जो आता बोलणं झालं ना, कोणीतरी सांगितलं की हो. एम्बसीचा शेअर घेतलेला होता 2022 मध्ये, करेक्ट? हा हा, वर्स्ट बरोबर. वर्स्ट प्राइस त्याची 351 होती 2022 मध्ये. हा. आणि ती साधारण आतापर्यंत म्हणजे 2022 नंतर जी साधारण 100च्या 125 रुपये खाली आली होती. त्यावर काही ठीक आहे, वन टाइम इन्व्हेस्टमेंट केली, पण जर बघितलं तर खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती 2022 आणि 2023च्या मध्ये. त्यावर काही टॉपअप वगैरे असं विचार केला होता का? कारण आता जर बघितलं आजच्या प्राइसला तर फक्त हम्म. 21 ते 22%च अप्रिसिएशन 2 वर्षांमध्ये, 2.5 वर्षांमध्ये. तर अच्छा. असं काही केलेलं आहे का? जस्ट मला विचारायचं होतं. बघूया, शिरीष सर आहेत का मीटिंग मध्ये? हा. ठीक आहे, नाही नाही, तोपर्यंत मी आपण. त्याच्यामध्ये हा, शिरीष सर बोला ना. मी त्याच्यामध्ये ऍडिशनल इन्व्हेस्टमेंटही केली नाही आणि ते विड्रॉ केले नाही. मला जस्ट आरईआयटीचा अनुभव घ्यायचा होता म्हणून फक्त अगदी नॉमिनल अमाऊंट 10,000 रुपये मी या प्रत्येक आरईआयटी मध्ये गुंतवले होते, की कारण आरईआयटी काय प्रकार आहे हा समजून घ्यावा म्हणून. ओके ओके, कारण तसाच एक ब्रुकफिल्ड आणि आणखीन एक आहे माइंड स्पेस, हे आरईआयटी आपला एम्बसी आणि माइंड स्पेस हे दोन आरईआयटी मध्ये दिसतात. पण ब्रुकफिल्ड प्रॉपर्टीज पण तसाच एक आहे. विचारण्याचं हो. तात्पर्य एवढंच होतं, कारण मला असंच कोणीतरी रेफर केलं होतं. मला सांगितलं होतं सिनकॉप नावाचा शेअर त्यांनी 5 रुपयाला घेतलेला आणि तो हम्म. आता 17 रुपये चालू आहे. तो कधी घेतलेला? साधारण 10 वर्षांपूर्वी 1,000 शेअर्स घेतलेले. तर मग मी त्या समोर ते 10,000, 1,000 किंवा 10,000 जे शेअर्सचा त्यांनी पैसे टाकले असतील, तेच पैसे गेल्या 6 महिन्यामध्ये किती वेळेस फिरवून त्याच्या 4 पट पैसे झाले असते ते मी एक्सप्लेन केलं होतं. तर जस्ट एक क्युरियोसिटी पॉईंट ऑफ म्हणून मी विचारलं की यावर तुम्ही काय करेक्टिव्ह ऍक्शन ओके किंवा टॉपअप ओके ओके, नाही ऍक्शन पण त्यांनी घेतली की नाही? सांगितलं की त्यांनी तसं काही घेतलेलं नाहीये. ठीक आहे, आपण आपल्या मूळ राईट मुद्द्याकडे राईट, वळूया. ओके ओके. हा, थँक्यू अभिजित सर. अजून काही मुद्दे आपल्या रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये? ठीक आहे, कोणाचे काही प्रश्न येत आहेत तोपर्यंत मी माझ्या एका क्लायंटचा अनुभव सांगतो. तो क्लायंट बिझनेसमन आहे आणि जवळपास बिल्डरशी त्यांच्या लॉबीचे किंवा ते ज्या ग्रुपमध्ये
असोसिएटेड आहेत त्या ग्रुपचे खूप चांगले रिलेशन्स आहेत बिल्डर लॉबी बरोबर. तर ज्या ज्या वेळेला बिल्डर्सना पैसा लागतो तर त्यावेळेला आपल्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित कल्पना असेल याची की बिल्डर लोक अशा फायनान्सर्स लोकांना अप्रोच होतात आणि फायनान्सर लोक इन्व्हेस्टरचा ब्लॉक म्हणून शेवटचा तुमच्यासाठीच ठेवलेला होता असं जे फ्लॅट खरेदी करायला गेल्यानंतर एजंट लोक सांगतात किंवा भासवतात समोरच्याला. तर हे जे इन्व्हेस्टरचा ब्लॉक तुमच्यासाठी रिझर्व ठेवलेला असतो असे जे सांगणारे असतात ना तर हे इन्व्हेस्टर्स लोक असतात आणि ते त्यांचा पैसा फिरता ठेवतात. मोस्ट ऑफ कधी कधी ब्लॅक मनी असतो कधी व्हाईट मनी असतो. ऑफिशियल सगळं हे ट्रान्झॅक्शन फक्त एमओयू वरती झालेलं असतं बिल्डर बरोबरचं. आणि फर्स्ट अग्रीमेंट तुमचं होताना डायरेक्ट बिल्डर टू तुम्ही अशा पद्धतीने ते होतं. मधला फक्त तो ट्रायपार्टिएट कधी कधी अग्रीमेंट करतो किंवा त्याच्या नावाने एखादा फ्लॅट तो त्यांचा ठेवलेला असतो वेगळ्या कागदपत्रे करून त्यांनी. तर असे हे फायनान्स करणारे त्यांच्याकडे स्वतःचे फ्लॅट असे भरपूर होते. त्यांची मुलं दोन्ही फॉरेनला शिकायला गेली आणि ती आता अशा स्टेजला आहेत की त्यांना इकडच्या एकेका फ्लॅटच्या किमती 80 लाखाच्या 1 करोडच्या वगैरे ते काहीच वाटत नाही. 1 करोड म्हणजे त्यांना असं फार त्याला महत्व द्यावं असं वाटत नाही. एवढी रिच ती फॅमिली आहे. तर या व्यक्तीला साधारण त्याच्या 55-60च्या दरम्यान जर आहे थोडासा हार्टचा प्रॉब्लेम आला तर त्यांनी असं ठरवलं मनाशी आणि त्यांनी आमच्या गप्पा वर्णन करून मला सांगितलं की मला फर्स्ट वॉर्निंग ज्या वेळेला मिळाली तर त्यावेळेला मी डिसिजन घेतला की माझी मुलं माझ्या हाताशी आता लागण्याच्या बाहेर गेलेली आहेत. ती आता मोठी झाली ती माझ्या हातामध्ये परत लागणार नाहीत पूर्वीसारखी. ऍट कॉल ती सगळी अवेलेबल असणार नाहीयेत. त्याच्यामुळे ती आता येतात जनरली एखाद महिन्यासाठी आपल्या भारत देशामध्ये परत येताना फॉरेनला गेलेली मुलं. तर ती एखाद महिन्यासाठी आल्यानंतर त्यांनी इथे आल्याचं हे ठरवलेलं 1 आठवडा त्यांचा स्वतःसाठी त्यांनी रिझर्व ठेवलेला असतो. 1 आठवडा मधले साधारण 3 ते 4 दिवस ते आल्यानंतर जेटलॅग आणि अजून काही त्यांनी आणलेलं असेल हे सगळं वस्तू वाटप करणं नातलगांच्या आणि मित्रांच्या जवळच्या मित्रांच्या भेटी वगैरे याच्यामध्ये 3-4 दिवस जातात. शेवटचे त्यांचे 3-4 दिवस असतात हे पॅकिंगचे असतात आणि त्यांना बाहेर जायचं असतं. तर त्याच्या दृष्टीने त्यांची खरेदी त्याप्रमाणे चालू होते त्याच्यामुळे ते त्या याच्यामध्ये डिस्टर्ब असतात. आणि राहतात माझ्याकडे फक्त 5 ते 7 दिवस की ज्या वेळेला मनमोकळे आमच्या गप्पा वगैरे होऊ शकतात. आणि ते त्याच्यानंतर 1-1.5 वर्ष पुन्हा येणार नसतात. तर अशा वेळेला समजा जर काही बरं वाईट झालं त्यांचं स्वतःचं किंवा त्यांच्या फॅमिली मेंबर्सचं म्हणजे त्यांची पत्नी किंवा त्यांचे भाऊ बहीण वगैरे हे ते तर असं कलेक्टिव्ह ज्या वेळेला त्यांचा डिसिजन असतो तर त्यावेळेला ते सांगतात आम्ही सगळ्या सिनियर लोकांनी असा डिसिजन घेतलेला आहे की आमचं राहतं घर वगळता इतर ज्या काही सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स होत्या आमच्या त्या सगळ्या मेल्टडाऊन केल्या आम्ही. आणि जी सेकंड इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेली रिअल इस्टेट मधली जेवढी काही इन्व्हेस्टमेंट होती तर ती सगळी आम्ही मॅक्झिमम अशा प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे की जी त्या लोकांनी तिकडनं बटन फक्त दाबलं की ती लिक्विडेट होऊ शकेल. एवढ्या इझी आम्ही ती करून ठेवलेली आहे. उदाहरण जर घ्यायचं झालं तर सोनं डिजिटल फॉर्म मध्ये चांदी डिजिटल फॉर्म मध्ये म्युच्युअल फंड डिजिटल फॉर्म मध्ये शेअर्स डिजिटल फॉर्म मध्ये. आणि त्यांनी कंपॅरिझन पण सांगितली की जो वाढीचा वेग आहे की हे व्हॅलिड पॉइंट आहेत की 97-98 मधली तेजी 2008-9 ते साधारण 2013 मधली तेजी. तर हे तेजीचं सायकल येतं आणि नंतर ते किमती पण रॉ प्रोडक्ट वाढत असल्यामुळे वाढत राहतात. पण हा जो फटका असतो आणि मधला जो पॅच असतो एक 10 ते 12 वर्षांचा तर त्या ह्याच्यामध्ये इतर प्रोडक्ट सुद्धा तुम्हाला एवढे चांगले रिटर्न देऊन जातात. आणि ऍट द समजा एक 15-20 वर्षांनी 30 वर्षांनी जर कम्पेअर केलं तर या सगळ्या गाड्या जवळपास पॅरलल आपल्याला रिटर्न देऊन जात आहेत असं साधारण ऑब्झर्वेशन त्यांचं होतं. तर त्याच्यामुळे त्यांनी एक्स्ट्रा जे घेतलेले त्यांचे रिअल इस्टेट मधल्या इन्व्हेस्टमेंट होत्या त्या बऱ्याचशा मेल्टडाऊन करत आणलेल्या आहेत. आणि फक्त ऍट वन क्लिक सेल आउट होऊ शकतील एवढ्याच फक्त प्रोडक्टमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे. तर रिअल इस्टेट करणाऱ्यांनी आणि स्वतःची कॅश घेऊन रिअल इस्टेट डायरेक्ट करणाऱ्यांनी ज्यांनी लोन घेऊन केलेले आहे त्यांचा प्रश्न वेगळा आहे. पण ज्यांच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे सेकंड होम पासून पुढे सगळं तर त्यांनी याचा जरूर विचार करावा. विशेषतः ज्यांची मुलं आउट ऑफ इंडिया गेलेली आहेत अशा लोकांनी. तरी हा एक वेगळा मुद्दा मला सांगायचा होता जो प्रॅक्टिकली मी स्वतः बघितलेला आहे त्या व्यक्तीचा. अजून काही कोणाचे पॉइंट्स असले तर ते अनम्यूट करून सांगू शकतात. नाही, माझा एक स्वतःचा अनुभव असा आहे की माझे 2 फ्लॅट आहेत 2 BHK चे. पण त्यातला कोल्हापुरातला जो फ्लॅट आहे माझा तो मी गेले वर्षभर प्रयत्न करतोय सेल आउट करण्याचा.
बरोबर पण तो इट्स अ डिफिकल्ट टू सेल. बरोबर. त्याच्यापेक्षा मी जर इथं गुंतवले असते तर मला खूप त्याचा फायदा झाला असता. हो, ते खरं आहे. त्यामुळे रिअल इस्टेटची आपण इन्व्हेस्टमेंट जी आहे, हा त्यामुळे आपण रिअल त्याला इस्टेटची तुकड्यामध्ये इन्व्हेस्टमेंट विकू करताना थोडा शकत नाही, हा विचार पण घ्या प्रॉब्लेम आहे. असं. बरोबर आहे, तुकड्यामध्ये आपण त्याला विकू हो, शकत नाही. त्याची विकू कुठेही शकत नाही एमआरपी आणि आय एम नसते. कीपिंग अ लॉट ऑफ इशू. बरोबर. एमआरपी नाही असं. त्याच्यामुळे त्यामुळे तो कधी विचार कधी करावा गरज असेल तर, सगळ्यांनी. बरोबर आहे, गरज असेल तर मिळेल त्या किमतीला ते करायला लागतं. पुन्हा एक त्याचा लाईफ ठरलेलं असतं त्या रिअल इस्टेटचं. 40 वर्ष 50 वर्षानंतर प्रॉपर मेंटेन नसेल झालेली प्रॉपर्टीला तर काही डॅमेज होऊ शकतात. तर लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीचा आपण करेक्ट, करेक्ट, विचार केला. कोणाला काही बोलायचं आहे करेक्ट. अजून? सचिन सरांना एक प्रश्न आहे. आता ते म्हणाले ना कोल्हापूरचा फ्लॅट सेल करताना प्रॉब्लेम होतोय. तर हा हा. प्राइस हा प्रॉब्लेम आहे का ऑल टुगेदर फ्लॅट सेल करणंच प्रॉब्लेम होतोय? नाही नाही, इथे कसं झालंय, या 2-3 वर्षात रेट मॅच झालेत आणि आजूबाजूचे, आणि माझा 2 BHK सेकंड फ्लोअरला आहे, लिफ्ट नाही आहे. त्या सेकंड फ्लोअरला असल्यामुळे लिफ्ट नाही आहे. आम्ही तिघांनी म्हणून घेतला होता, 3 मित्रांनी घेऊन जागा डेव्हलप केली होती आणि आमचं आम्ही बांधलं होतं. बाकी पेपरवरती काय प्रॉब्लेम नाही, पण लिफ्ट नसल्यामुळे लोक विचार करतात सेकंडचा. ग्राउंडचा आणि फर्स्टचा गेला कळलं असा कळलं आहे. अच्छा. पण ते मग तो धन्यवाद. थोडंसं मला म्हणजे मी इथं जाऊन ते जाऊन सेल आउट करणं किंवा एजंट दाखवतोय, मग किंमत पाडून मागतात, तर लिफ्ट नाही आहे, एवढा आहे, तर असं चालू आहे. त्यामुळं बाकी काही नाही असं. आणि मला ओके. फक्त तो काय तिथे शंकराचार्य येऊन राहिले, त्यामुळं मला फक्त आपल्या ब्राह्मण फॅमिलीलाच द्यायचा आहे बस. बाकी तो एक माझा मोठा प्रॉब्लेम. अच्छा. हा ओके म्हणजे सचिनजी, माझा आपण 250 तुमचा मुद्दा नंतर बोलूया. हेमंत सर, तुम्ही बोला ना अनम्यूट करून. रिव्हर्स मॉर्टगेज बद्दल काही सेशन अरेंज करता येईल का? अ, ऐकू ओके. येत आहे? हो हो, येत आहे रिव्हर्स ऐकू. मॉर्टगेज. रिव्हर्स, हो, रिव्हर्स मॉर्टगेज विषयी जे त्या विषयातले तज्ज्ञ आहेत ना, एक्सपर्ट्स, म्हणजे जे ऍक्च्युअल बँक एम्प्लॉई किंवा त्या विषयातले एक्सपर्ट, तर आपण त्यांना इन्व्हाइट करू आणि नक्की एक झूम मीटिंग अरेंज करूया. जगदीशजी बोला. ओके सर. सर सॉरी, मी ऍक्च्युली थोडा लेट जॉईन झालो, तर मला माहित नाही या विषयावर बोललोय का नाही. पण मला एक थोडासा प्रश्न होता की आपण जेव्हा सगळे म्हणतोय हे इन्व्हेस्टमेंटच्या पर्पजनी, आणि आपल्याला सगळ्यांनाही माहिती आहे की याच्या सायकल असतात, तर आपण आता हो. कुठल्या स्टेजला स्टँड होतोय रिअल इस्टेट या सेक्टरमध्ये? म्हणजे खूप महाग आहे, काही क्रॅश होऊ शकतं 10 वर्षात, म्हणजे म्हणजे प्रश्न जर समजला असेल तर कोणत्या फेजमध्ये रिअल इस्टेट ही सायकल आहे आता? अ, मी माझं स्वतःचं मत सांगतो. ग्रुपमधल्या येस. सगळ्या लोकांचं प्रत्येकाचं वेगळं मत असू शकतं. माझं नक्कीच. स्वतःचं मत असं आहे की आता जवळपास 15 वर्ष झालेली आहेत याच्या आधीची तेजी आल्यानंतर. तर त्याच्यामुळे मी ओके. अपेक्षित आहे, मला म्हणजे आता पूर्वीसारखे भाव तेवढ्या स्पीडने आणि तेवढे वाढतील का नाही हे 2008-9 मध्ये सुद्धा माहिती नव्हतं की हे घरांचे भाव एवढे वाढणार आहेत एक्सपोनेन्शियल पद्धतीने. मी एक साधं उदाहरण सांगतो. कांदिवलीमधला जे लोखंडवाला कॉम्प्लेक्स आहे, तर तिथे माझ्या ओळखीचे काही जण राहतात. त्यांनी साधारण एक 30 ते 35 लाखाला घेतलेला फ्लॅट होता 2009 साली वगैरे. आणि 2013 साली त्याला 80 लाखाची डिमांड आलेली होती त्या पूर्ण एरियामधले लोखंडवाला, कांदिवली ईस्ट. तुम्ही तिथल्या रिअल इस्टेट एजंटला किंवा तिथे कोणी जर तुमच्या रेफरन्समध्ये असले तर त्यांना हम्म. विचारू शकता की एवढं फास्ट ॲप्रिसिएशन झालं होतं का नाही. पण 5 वर्षांमध्ये 30 लाख ते 35 लाख रुपयांचे डायरेक्ट 80-85 लाखापर्यंतचे ते फ्लॅट सेल आउट व्हायला सुरुवात झालेली होती. त्याच्यानंतर तेवढी तेजी बघायला मिळालेली नाहीये. भाव जे वाढतायत आता ते फक्त त्याची जनरल जी एक 10% किंवा 6 ते 7% वाढीची एक रेट असतो तेवढ्या रेटनी फक्त ते वाढतायत. पण हा वाढण्याचा रेट फक्त नवीन जे काही घेत आहेत फ्लॅट त्यांना तो अनुभवायला मिळतोय. रिसेलचे फ्लॅट त्या तेवढ्या रेटनी वाढत नाहीयेत. हा अनुभव हम्म. कॉमन आहे. अजून काही कोणाचं म्हणणं असेल याच्यावरती तर ते अनम्यूट करून सांगू शकता. आपण जेव्हा फ्लॅट खरेदी करायला जातो ना, अं, पराग सर, हो हो, बोला ना. आपण जेव्हा फ्लॅट खरेदी करायला जातो ना तेव्हा किमती वाढलेल्या असतात आणि आपल्याला जर बरोबर. विकायचा असला, आपला रोल चेंज झाला आणि आपल्याला विकायचा हो. असला तर आपल्याला किंमत मिळत नाही. मी म्हणजे मी आ- स्वतः आम्ही त्याचा अनुभव घेतला. आणि हो, दुसरं म्हणजे अगदी काय, जेव्हा कॉमन आपण अनुभव आहे. म्हणजे ऑल बायर्स जे जे खरेदी करणारे जे बायर्स असतात ना, ते जनरली ह्या अँगलने विचार करतात की 15 वर्ष जुनी बिल्डिंग आहे आणि त्याला मी 80 लाख रुपये घालतो,
त्याच्यापेक्षा मी बरोबर. थोडं माझं बजेट वाढवून किंवा लोन बिन वाढवून मी नवीनच फ्लॅट घेईन, म्हणून असा पण एक करेक्ट. त्यातला फॅक्टर आहे. कारण 15 वर्ष करेक्ट. जुनी बिल्डिंग म्हणजे त्यांनी एवढे पावसाळे बघितलेले, प्लस तिथे आधीची राहणारी लोक वगैरे. न्यू फ्लॅट मध्ये हो. काय होतं की सगळेच नवीन असतात आणि मग म्हणजे नवीन अम्युनिटीज मिळतात, त्याच्यामुळे तो एक मोठा फॅक्टर घेणारा माणूस कन्सिडर करतो. मग तो थोडा स्वतःचं बजेट पण वाढवतो. म्हणजे आम्ही असं बरोबर. केलं होतं, कारण मी पण त्या बरोबर. सगळ्या बरोबर. वेगवेगळ्या थॉट प्रोसेस मधनं ओके. गेलो होतो ते ओके, थँक्यू. तुमचा मुद्दा पुण्याला. प्रॉपर आहे. हा. हो, बरोबर. हो. तुमचा मुद्दा अगदी थँक प्रॉपर आहे. आणि त्याच्या हो. जोडीने मी रिडेव्हलपमेंटचा विषय किंवा 15 वर्ष 20 वर्ष जुन्या बिल्डिंग पुन्हा हल्ली ट्रेंड असतो की 25-30 वर्षानंतर रिडेव्हलपमेंटला जायच्या. तर त्यावेळेला मी बऱ्याच जणांना असं सुचवतो की तुम्ही रिडेव्हलपमेंटची वाट बघाल त्याच्यामध्ये 2-3 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. कधी कधी तुमचे हार्टबीट सुद्धा वाढू शकतात की बिल्डर आपल्याला वेळेवर पोझिशन देईल का नाही असं. तर त्याच्यापेक्षा तुम्ही बिल्डरला ऑफर द्या की लॉक अँड की जर मी तुला माझ्या फ्लॅटची दिली तर भावना बाजूला ठेवायच्या थोड्या की आम्ही तिथेच वाढलो किंवा माझे आजोबा किंवा आजी किंवा आता त्यांनी सांगितलं की कोणी महान व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊन गेलेले आहेत आणि त्यांच्या पदस्पर्शाने ते पावन झालेलं घर आहे असं आपण कधी कधी मानतो. ते आपल्या मानसिक भावना असतात, त्या इमोशन्स असतात. त्या जर बाजूला ठेवल्या आणि प्रॅक्टिकल विचार केला तर त्याला जर बिल्डरला ऑफर दिली की मी ही एमटी जर वास्तू तुला दिली तर तू त्याच्याबद्दलचे किती पैसे मला देणार आहेस ते घेऊन इमिजिएट त्या एरियामध्ये किंवा जवळपासच्या आपल्या प्रॉपर सुटेबल एरियामध्ये जर आपण शिफ्ट व्हायचं ठरवलं तर ते पैसे प्लस आपली स्वतःची जोड असं करून इमिजिएट आपण 2 ते 5 महिन्यामध्ये लगेच दुसऱ्या वास्तूमध्ये शिफ्ट होऊ शकतो मनासारख्या. हा एक मुद्दा रिडेव्हलपमेंट करताना मी एक याचा पण विचार करा एवढं फक्त मी सुचवतो. आणि ठाण्यातली अशी बरेच उदाहरणं आहेत वेगवेगळ्या कारणांनी त्यांचे प्रोजेक्ट रखडलेली. तर ती विचारात घ्यावी अशी पण मी त्यांना उदाहरण देतो. घाबरवणं हे त्याच्या मागचा हेतू नसतो, पण ऍटलिस्ट हा पॉईंट एक 5%-10% तरी कन्सिडर करा, हा माझा मुद्दा असतो. दुसरं एक उदाहरण अजून दिन आपण एक ग्रुप म्हणून आहोत म्हणून की कोळथऱ्याला जर तुमच्यापैकी कोणी गेलेलं असेल तर कोळथऱ्याला पुण्यातल्या काही लोकांनी एकत्र प्लॉट घेऊन त्याच्यामध्ये आपले स्वतःचे रो हाऊसेस त्यांनी बांधलेले आहेत 1+1चे. आणि सगळ्यांची मिळून एक कॉमन त्यांनी किचन केलेलं आहे, तिथे अटेंडंट ठेवलेले आहेत आणि एक छोटीशी साधारण एक जवळपास माझ्या आठवणीप्रमाणे 38 ते 40 अशा 1 याची रो हाऊसेस त्यांनी बांधलेली आहेत आणि ती स्वतःसाठी म्हणून ते कधी कधी ऍडव्हान्समध्ये त्याची माहिती देतात आणि स्वतः तिथे राहायला जातात. अदरवाईज पूर्ण 365 दिवसांमधले साधारण एक 350 दिवस ते रेंटलनी गेलेले असतात आणि त्याच्यातनं त्यांना प्रचंड उत्पन्न मिळतं. प्लस त्या एरियामधल्या जागांच्या व्हॅल्यू सुद्धा आता भरपूर वाढत चाललेल्या आहेत. तर एक ग्रुप म्हणून आपण अशा काही लोकेशनचा जरूर विचार करू शकतो. डेव्हलपमेंट तिकडे होतातच आहेत आणि इन्व्हेस्टमेंट सुद्धा, सेकंड होम सुद्धा, हॉलिडे होम सुद्धा आणि त्याच्यामधनं मिळणारा परतावा सुद्धा, हे कॉम्बिनेशन आहे. कोळथर म्हणून गाव आहे कोकणामधलं, दापोलीच्या थोडंसं पुढे. तुम्ही तिथे चौकशी करू शकता त्याची. ते कोळथऱ्याचं प्रोजेक्ट रो हाऊसेसचं असं जर तुम्ही टाकलं गुगलवरती तरी सुद्धा तुम्हाला ते लोकेशन ट्रॅक होतं. मी पोस्ट करेन ग्रुपवरती. काही मुद्दे जर असले या व्यतिरिक्त तर आपण बोलूया, अदरवाईज मग आपण इथे थांबू. श्रीपाद सर बोला ना. हॅलो. बोला बोला. पराग सर. हो बोला. मी घैसाच बोलतोय. हो बोला ना. चालेल का बोललेलं आता? अरे वा, स्वागत आहे तुमचं, हॅलो. बोला. हा हा. तर मला काय म्हणायचंय, म्हणजे आता हे विषय सगळे आपण ऐकलो आणि आपलं चांगलंच झालं. पण 2000 ते 2020-25-22 पर्यंत जे रेटनी प्रॉपर्टी म्हणजे भाव वाढलेले आहेत ज्या स्पीडनी, त्याचं कारण असं पण होतं की तेव्हा बेघर असलेले किंवा आमच्यासारखे जे लोक होते की ज्यांचं आई वडील पण भाड्याने राहायचे आणि ते पण भाड्याने राहायचे, असा मोठ्या वर्गाने एकदम मोठ्या प्रमाणात त्यांनी खरेदी केलेली होती आणि तो वर्गाची आता रिक्वायरमेंट संपलेली पण आहे तशी. आणि त्याच्यामुळे आता त्याच प्रमाणात मोठी रिक्वायरमेंट येईल असं मला वाटत नाही, नंबर 1. नंबर 2, गेले 3 वर्षापूर्वी DCR रूल महाराष्ट्रात आलेले आहेत माननीय मुख्यमंत्री देवाहुनी, आणि सगळ्या कॉर्पोरेशनमध्ये FSI डबल झालेला आहे. आता पनवेलला आम्ही राहतो, पनवेलला आमची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली आहे, आजूबाजूच्या सगळ्या रिडेव्हलपमेंटला गेलेल्या आहेत.
आमच्या बिल्डिंगमध्ये 19 ब्लॉक होते, नवीन ठिकाणी 42 निघणार आहेत. बाजूच्या बिल्डिंगमध्ये 14 होते, तिथे 32 निघणार आहेत. असे सगळीकडे डबलच्या पेक्षा जास्त निघणार आहेत. आज जे आमचं म्हणजे आज जो एरिया वाढलेला आहे 90 ते 25च्या म्हणजे 1,000 रुपये, 1,200 रुपये, 1,500 रुपये असा करत करत वाढलेला आहे. आता हा बरोबर. एकदम येत्या 5 वर्षात 10 वर्षात डबल सप्लाय होणार आहे. तर तेवढा हो. ऍब्सॉर्ब होऊ शकेल का? आणि अधिक सेकंडिंग आमच्या इथे या भागामध्ये मुंबईला पॅरल नैना प्रोजेक्ट येतोय, म्हणजे पनवेलच्या आजूबाजूच्या परिसरातली खेडेगावं जी आहेत त्यांची सगळी जागा नैना प्रोजेक्ट अंतर्गत म्हणजे कंट्रोल केलेली, म्हणजे त्यांनी रिझर्व्ह केलेली आहे. सातबाऱ्यावर नैनाचा शिक्का असेल तर तुम्ही तो व्यवहारच होऊ शकत नाही. तर तिथे ते 40% तुम्हाला डेव्हलप प्लॉट देतात. तुम्ही शेती द्यायची आणि त्याच्या अगेन्स्ट डेव्हलप प्लॉट देतात. ते डेव्हलप प्लॉट पण आपण विकत घेऊ शकतो आणि तिथे बिल्डर पण बांधतात. तर तो पण सप्लाय मोठा येणार आहे. ते जवळजवळ 23 स्क्वेअर किलोमीटरचं बांधकाम त्याच्यावरती होणार आहे, म्हणजे सप्लाय येणार आहे. बरोबर. तर या अच्छा. सगळ्या पुढच्या ह्यांनी विचार केला आणि रिक्वायरमेंट पण कमी कमी होत चालली आहे बघितलं तर आपण ह्याचा पण विचार करावा असं माझं विनंती आहे. हो, तुम्ही हा सांगितलेला मुद्दा आणि विजय सरांनी याच्या आधी सांगितलेला मुद्दा हा जवळपास सिमिलर होता. तर थँक्यू. पनवेलकरांनी विमानतळ होणार याच्यावरती बरीच काही वर्ष तेजी अनुभवली, पण आता सध्या ऍक्च्युअल ज्या वेळेला अरे विमानतळ आलं तर त्यावेळेला तेवढी तेजी बघायला नाही मिळत आहे. हा अनुभव तुम्ही पण स्वतः घेतला असेल. अजून काही विमान मुद्दा असेल तर उतरलं. अदरवाईज अच्छा, विमान उतरलं. ओके. शेवटचे दुसरी 5 गोष्ट मिनिटं तुम्ही साहेब राहिलेत. बोलले, हा. एक मिनिटात करतो. हो. प्रॉपर्टीचे रेट आहेत ना, एक टँगो म्हणून एक मोठे हरियाणाचा माणूस आहे, त्याचे व्हिडिओज आहेत. त्यांनी सांगितलेलं अच्छा. होतं की प्रॉपर्टीचे रेट हे A+B+C या हिशोबाने ठरतात. A इज इक्वल हा. टू लँड कॉस्ट, बी इज इक्वल टू कन्स्ट्रक्शन कॉस्ट, सी इज इक्वल टू अदर चार्जेस म्हणजे हप्ते, इंटरेस्ट, कमिशन, काय जे काय असतील ते इलेक्ट्रिकलचे सगळे, इज इक्वल टू प्राइस. जे मार्केटमध्ये प्राइस आहे ना, हे जरी वाढले नाही तरी जर का बूम असेल तर बरोबर. ती प्राइस ऑटोमॅटिकली वाढते. परंतु जर का मार्केटमध्ये माल चढत म्हणजे खपत नसेल तर जरी तुम्ही करेक्ट. म्हणाल वाळूचे रेट वाढले ना, मग तो बिल्डर काय करतो, लँड कॉस्टला जरा कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. म्हणजे मग आता मग रिडेव्हलपमेंटला बघितलं ना, मग ते एवढे देत नाहीत, आता आम्हाला एवढं हो. परवडत नाही. तर तिकडे तो बरोबर. एवढी कसर काढतो. लेवल सेमच करेक्ट. येते. त्याच्यामुळे आपल्याला काळजी करण्याचं काम नाही. सिमेंटचे भाव वाढले, आपण मनाची उगीच तयारी करतो की आता भाव जास्त यायला पाहिजे. तर तसं ओके. ओके. माणसाने हे पण 3B+Cचा फॉर्म्युला लक्षात ठेवावा की ह्याच्यानेच सगळा व्यवहार होतो शेवटी. ओके. ठीक आहे, थँक्यू थँक्यू सर. मला आपण पेशन्स दिल्याबद्दल. या हो, थँक्यू सर. ही मीटिंग आपण आता इथे थांबवूया. बरेच मुद्दे डिस्कस झाले. ज्याच्यामध्ये मोठे खर्च रजिस्ट्रेशनचे असतात तो आपण अजून ब्रोकरेजचा खर्च आणि रजिस्ट्रेशनचा गव्हर्नमेंटला जाणारी स्टॅम्प ड्युटी हा एक सगळ्यात मोठा खर्च असतो. त्याच्यामध्ये कोविड सारख्या पिरियडमध्ये आपल्याला कधी कधी सूट मिळते, पण ती नॉमिनल असते. आणि नंतर जे फ्लॅट फटाफट बदलत असतात तर अशा लोकांनी ती कॉस्ट सुद्धा विचारात घ्यायला पाहिजे. तुकड्यांमध्ये आपण विकू शकत नाही, हे एक लिमिटेशन आहे. पण शेवटी रिअली सगळ्याच पॉकेटमध्ये डायव्हर्सिफाईड आपली इन्व्हेस्टमेंट असावी. आणि नॅचरली सेकंड होमची जी आपल्या डोक्यामध्ये कन्सेप्ट असते तर किंवा रिटायरमेंट होम सुद्धा बऱ्याच जणांनी घेतलेलं असतं. मुंबईमध्ये राहणारे बरेच जण पुण्याला किंवा तळेगाव तर हे खूप मोठं त्यावेळेला बघायचे लोक, किंवा आता कोथरूड वगैरे त्यासारख्या भागामध्ये सुद्धा बऱ्याच मुंबईकरांनी आपले फ्लॅट घेऊन ठेवलेले आहेत. हे पण बघायला मिळतं. काही लिमिटेशन्स, काही फायदे आणि भरपूर मोठ्या भावनिक गुंतवणूक असं रिअल इस्टेट सेक्टर आहे. बघूया अजून काही एखादा मुद्दा असला तर फक्त शेवटचा 1 मिनिट. आणि थँक्यू व्हेरी मच. एका चांगल्या मुद्द्याबद्दल चांगलं डिस्कशन तुम्ही सगळ्यामुळे होऊ शकलं. बरीच माहिती, थॉट ऑफ एक्सचेंज झाले आणि दिवसभर आपण चर्चा भरपूर केलेलीच आहे त्याच्यावरती. थँक्यू सो मच. सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा. ग्रुपवर आपण आहोतच, भेटत राहू. चांगले मुद्दे तुम्ही पोस्ट केलेत तर ते वेगवेगळ्या ग्रुपमध्ये पोचवायची जबाबदारी माझी असते, ती मी नेहमीप्रमाणे नक्कीच पूर्ण करीन. थँक्यू पुन्हा एकदा. बाय. गुड. थँक्यू.